नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात तालुका स्तरावर जेनेरिक औषधी केंद्र सुरू करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट. राज्यात खासगी व्यावसायिक महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्क निश्चितीचं काम पूर्ण. अभ्यासक्रम निहाय अंतिम शुल्काची माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाहीर. भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या कथित आक्षेपार्ह विधानावर राज्यभरातून निषेधात्मक प्रतिक्रिया. दानवे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. आणि सहकारी संस्थेच्या नावाला परवानगी देण्यासाठी लाच घेणाऱ्या सहाय्यक निबंधकास उस्मानाबाद इथं अटक. आता सविस्तर बातम्या. येत्या 3 वर्षात तालुका स्तरावर जेनेरिक औषधी केंद्र सुरू करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय रसायनं आणि खतं राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर बोलत होते. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सूचनेनुसार लवकरच प्रत्येक रेल्वे स्थानकावरही जेनेरिक औषधं मिळतील असं मांडविया यांनी सांगितलं. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग तसंच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतल्या सर्व रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधं उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यात खासगी व्यावसायिक महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्क निश्चितीचं काम पूर्ण झालं असून अभ्यासक्रम निहाय अंतिम शुल्काची माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. शुल्क नियामक प्राधिकरणानं शैक्षणिक वर्षासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक शुल्काव्यतिरिक्त इतर कोणतंही अतिरिक्त शुल्क महाविद्यालयांना आकारता येणार नाही. अधिक शुल्क वसूल केल्यास संबंधित संस्थेविरुद्ध कारवाईचा इशारा शासनाकडून देण्यात आला आहे. अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश पात्रता परीक्षा MHT-CET काल राज्यभरात सुरळीत पार पडली. राज्यभरात 1110 केंद्रांवर गणित विषयासाठी 2,83,854, भौतिक तसंच रसायनशास्त्रासाठी 3,76,283 तर जीवशास्त्रासाठी 2,37,349 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. येत्या 4 जूनपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांची यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदाच्या उपमहासंचालकपदी बदली झाली असून सुनील केंद्रेकर आता राज्याचे कृषी आयुक्त असतील. गेल्या महिन्यात केंद्रेकर यांची वीज महावितरण कंपनीच्या औरंगाबाद प्रादेशिक व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली होती. राज्य सरकारला संवाद यात्रा सुरू करावी लागणं हे संघर्ष यात्रेचं मोठं यश आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. खरीप हंगामासाठी योग्य नियोजनासह शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनानं घ्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मंत्रालयीन कामकाजाकरता आलेल्या दिव्यांगांना अपेक्षित विभागात नेणं आणि पुन्हा बाहेर आणून सोडणं याकरता सुगम्य मंत्रालय या अभिनव उपक्रमाचं काल सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन झालं. दिव्यांगांना ही सेवा देण्यासाठी मदतनीस देण्यात आला आहे. दिव्यांगांची सर्व विभागाची निवेदनं तळमजल्यावर एकाच ठिकाणी स्वीकारण्यासाठी एक विशेष कक्ष सुरू केला जाईल असं बडोले यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रासह 8 राज्यातले पेट्रोल पंप परवा 14 मे पासूनच्या दर रविवारी बंद असणार आहेत. राज्यस्तरीय पेट्रोल वितरक संघटना फार्म पेडातर्फे ही माहिती देण्यात आली. येत्या सोमवारपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेतच इंधन विक्री करण्याचा निर्णयही या संघटनेनं जाहीर केला आहे. केंद्र सरकारतर्फे नियुक्त अपूर्व चंद्रा समितीच्या अहवालासह गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या लिखित कराराचं तेल कंपन्यांनी पालन केलं नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन खर्चात बचत व्हावी या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं संघटनेचे राज्य सचिव अकील अब्बास यांनी सांगितलं. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी तूर उत्पादक शेतकऱ्यांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ राज्यात काल ठिकठिकाणी निषेधात्मक प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दानवे यांच्या विधानाबद्दल भारतीय जनता पक्षानं दानवे यांच्यावर कारवाई करून जनतेची माफी मागावी अशी मागणी केली.
ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आजपासून राज्यभरात या विरोधात आंदोलन करणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दानवे यांच्या या विधानाबद्दल सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलं आहे. दानवे यांनी मात्र आपण शेतकऱ्यांना उद्देशून अपशब्द वापरले नाहीत असं सांगत शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो असं एका पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. गेल्या 35 वर्षांपासून आपण राजकारणात शेतकऱ्यांची बाजू घेऊन लढत असल्यानं शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरूच शकत नाही असंही दानवे यांनी या निवेदनात नमूद केलं आहे. दरम्यान शिवसेनेच्या वतीनंही काल लातूर, उस्मानाबाद, भूम, औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, कन्नड, सोयगावसह विविध ठिकाणी तसंच नांदेड जिल्ह्यात भोकर आदी ठिकाणी दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. जालना जिल्ह्यात 4 तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत 1,53,000 क्विंटल तूर खरेदी झाली आहे. या तुरीची रक्कम 77 कोटी 26 लाख रुपये एवढी असून यापैकी 70 कोटी रुपयांचं वाटप झालं असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. दरम्यान जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत 3,500 क्विंटल बेनामी तूर आढळली असून ही तूर पंचनामा करून जप्त करण्याचे निर्देश लोणीकर यांनी दिले आहेत. सहकारी संस्थेच्या नावाला परवानगी देण्यासाठी लाच घेणारा सहाय्यक निबंधक आणि लिपिकास काल उस्मानाबाद इथं अटक करण्यात आली. हनुमंत कांबळे आणि दत्तात्रय पवार अशी या दोघांची नावं असून त्यांनी संस्थेच्या नावाला परवानगी तसंच बँकेत खातं उघडण्यासाठी पत्र देण्याकरता 7,000 रुपये लाच मागितली होती. आपल्या कार्यालयात लाच स्वीकारताना या दोघांना रंगेहात अटक करण्यात आली. बीड जिल्ह्यात काल 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन लागलेल्या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला. माजलगाव तालुक्यात घाटवाडी फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. यापैकी एक दुचाकीस्वार दारूची अवैध वाहतूक करत असल्याचा अंदाज असून या दारूमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. जालना जिल्ह्यात मंठा रस्त्यावर आखणी फाटा इथं काल संध्याकाळी टेम्पो आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला. मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. उस्मानाबाद इथं विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद इथंही दुपारच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. लातूर तालुक्यात हरंगुळ परिसरात मात्र काल वादळी पाऊस झाला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या पावसात एका गोदामावरचे पत्रे उडून गेल्यानं शेतमालाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर, गंगापूर या तालुक्यांमध्ये नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी लाभधारक शेतकऱ्यांनी काल वैजापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. कालव्यातून पाणी सोडण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला आदेश दिले होते. मात्र नाशिक जलसंपदा विभागानं पाणी सोडण्यास नकार दिल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमध्ये सर्व 11,457 रास्त भाव दुकानांमध्ये 3 टप्प्यात ई-पीओएस यंत्रणा बसवली जाणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मुख्य सचिव महेश पाठक यांनी ही माहिती दिली. पहिल्या 2 टप्प्यात लातूर, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांचं काम जवळपास पूर्ण असून तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद, परभणी आणि बीड जिल्ह्यातलं काम सुरू होणार असल्याचं पाठक यांनी सांगितलं. व्यंकट स्वामी महाराज यांच्या 73व्या पुण्यतिथी उत्सवाची काल बीड जिल्ह्यात नेकनूर इथं सांगता झाली. या निमित्तानं आयोजित केलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेतला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात तालुका स्तरावर जेनेरिक औषधी केंद्र सुरू करण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट. राज्यात खासगी व्यावसायिक महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्क निश्चितीचे काम पूर्ण. अभ्यासक्रमनिहाय अंतिम शुल्क अशी माहिती प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर जाहीर. भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या कथित आक्षेपार्ह विधानावर राज्यभरातून निषेधात्मक प्रतिक्रिया. दानवे यांच्याकडून दिलगिरी व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.